इकडं आहे आजारी. अरे घरातलं परवा दिवशी सोनं चोरीला गेलं. सगळं 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 गाठून आलंय राव. याला मायला आलतो आपल्या काशीबामध्येच याला माईचं मंदिर आहे मोठं. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आणि आम्ही इथं दर्शन वगैरे केलं, पूजानं वटी वगैरे भरली, नैवेद्य वगैरे आम्हाला करायला सांगितलं होतं, नैवेद्य सुद्धा केलं. आणि इथं आम्ही सोनं म्हणजे नाही गाव म्हणून आणि आईला बरं वाटावं म्हणून सुद्धा इथं पूजानं ही करते म्हणलेली, मग नैवेद्य केलं. आणि आता आम्ही ज्यावेळेस कौल लावला होता त्यावेळेस त्यांनी इथल्या म्हणजे जे आहेत ना त्यांनी काकूंना सांगितलं की उजव्या साईडला पडलं ना फुलं, म्हणजे डोक्यावर ठेवले होते त्यांनी, आणि ते फुलं उजव्या साईडला पडले. खाली पडल्यानंतर मग त्यांनी सांगितलं हे सोनं घरात घावल म्हणून सांगितलंय. आता भांडारा दिलाय फुकायला, घरामध्ये भांडारा फुकणार आहे. तर मित्रांनो, म्हणजे नाही का असं लय मेहनतीने केलेला आहे विषय ती असं. आणि आणि प्रत्येकाला माहित आहे घरामध्ये माझ्या काय चालू आहे. एकतर माझी आई आजारी होती, आईला आणून ठेवले, आय घरी आणले आईला. आणि नंतर परत असा विषय झाला, घरात चोरी झाली. आणि नाही त्याच्यामध्ये दुसरं सोनं होतं, फक्त चेन म्हणजे पूजाचं हेच गायब आहे. काय म्हणते त्याला ग, मिनी गंटनच चोरीला गेलंय. बाकी सगळं हाय असं आहे. आणि ज्यानं कोणी चोरलंय किंवा ज्यानं कोणी समजा लपवलं असेल घरात किंवा काय XYZ काय झालंय काहीच माहिती नाही मला. तर नाही आम्ही कवल लावले, तर कवल लावल्यावर तर सांगितलंय की घरामध्येच असेल म्हणून. जर घरामध्ये जर गावलं तर लयच भारी झालं, तेवढा विश्वास आहे माझा. तर बघू, एक घरात गेल्यानंतर अजून एकदा पूजाला मी हुडकायला होतो. आता घरी गेल्यानंतर अजून एकदा उडकते. आलोय, पाया पडले, नैवेद्य वगैरे करून आणले. कौल तर तिला की सापडन म्हणून. तर बघू आता घरी गेलो थोडं अजून पूजाला हुडकायला होतो. जरी काय समजा कोणी घेतला असेल आणि घरात टाकला असेल, म्हणजे नाही चोरी करूनच तिथं घरातच टाकला असणार असेल असं वाटतंय मला. कारण का आम्ही पूजानं कन्फर्म पूजाला माहित आहे की कुठं ठेवलं होतं पूजानं. त्याच म्हणजे जिथं आम्ही कंपल्सरी ठेवतो का तिथं आम्ही प्रत्येक ठिकाणी हुडकलं पण काय गावलं नाही. मित्रांनो, इकडं आहे आजारी. अरे घरातलं परवा दिवशी सोनं चोरीला गेलं. सगळं 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 गाठून आलंय राव. काल देवाला गेलतो याला मायला, तर तिथं आम्ही कौल लावला, सोनं सापडेल म्हणून सांगितलंय. तर चोराला चोरी करताना सुद्धा काय वाटलं नाही का की यांच्यावर वेळ काय आहे, ह्यांचं काय चालू आहे घरात. आणि नाही का म्हणजे दयामायच नाही राव कुठल्या गोष्टीची राहिली. माझी आई एकीकडे आजारी आहे, एकीकडे माझ्या घराची चोरी. प्रत्येकाला वाटणार आता माझ्या जागी तुम्ही येऊन बघा, हा काही कंटेन नाही किंवा काय नाही. कारण का ज्याच्या वेळ येते ना त्यालाच कळतंय सगळं. आज माझ्यावर वेळ वाईट आहे, सगळे हसतात ते माझ्यावर, काही विषय नाही. काय जणांनी कमेंट केले की दादा स्वामींच्या कृपेनं गावल सोनं घरातच, साड्यांखाली बघा, इकडं बघा, तिकडं बघा. पण सगळीकडे बघितलं काय सोनं गावलं नाही. आणि मित्रांनो, खरं तर सांगू का, मी ती सोनं करताना मी लय म्हणजे लय विचारपूर्वक केलं. कारण का माझ्याकडे पैसे नसताना मी पूजाचं स्वप्न होतं तर ते मी केलं. आणि हे सगळं चोर कोण आहे ही आम्हाला माहिती आहे. पण फक्त नाही का मी पोलीस स्टेशनमध्ये जाणार आहे, आज पोलीस स्टेशनमध्ये कंप्लीट करणार आहे, सगळे फुटेज दाखवणार आहे मी, आणि सगळं उघडकीला आणणार आहे. काय व्हायचं तो उद्या. कारण का गप बसून मी आता गप बसणार नाही मी आता. तुम्हाला माहित आहे मित्रांनो, माझी आई महिना झाला दवाखान्यात ॲडमिट आहे.
आई मरणाच्या दारातनं माघारी आली आणि तरी मी व्हिडिओ काढला नाही. आणि लोकांना काय वाटतं की हे पैशासाठी व्हिडिओ काढतोय. जर मला पैशासाठी व्हिडिओ काढायचा असला असता ना, तर मी माझी आई दवाखान्यात होती ना, त्यावेळेसच मी व्हिडिओ टाकला असता तुम्हाला. भरपूर काढून टाकलं असतं. माझ्या ICUमध्ये शुद्ध नव्हती. मला काही समजत नव्हतं. तरी मी व्हिडिओ काढून टाकला नाही. टाकायचं असलं असतं ना, मी तिथंच टाकत बसलो असतो. काही जणांनी कमेंट केलं होतं की दादा नाही का अ, दा ही सगळं नाटक आहे, असं तसं. नाटक नाही. ICU पर्यंत जाईपर्यंत नरड्यात व्हेंटिलेटर टाकूस तर नाटकाची आई महत्वाची आहे. व्हिडिओ नाहीत. प्रत्येकजण म्हणते यार नाटक करायला लागले ती नाटक Facebookला तर म्हणले ती पैशासाठी काय सगळे नाटक करायला लागले. पैशासाठी तर नाटक केलं असतं ना मी, तर स्कॅनर लावून व्हिडिओ टाकला असतं. ही एका आईसाठी तळमळ करतंय. ज्याला आई-बाप नाहीत ना, त्याला जाऊन विचारा. आई-बाप म्हणजे काय असतात? मला माझा बाप नाही. बाप मला सोडून गेलाय माझा. च्या ढगात स्ट्रोल करू आम्हाला आणि लय मन जड आहे हो माझं. बोलू वाटत आहे. काय सांगू काय समजेना झालंय. पण प्लीज कमेंट चुकीचं करू नका लागा. मी लय मोठ्या संकटातनं बाहेर आलोय, लय मोठ्या संकटातनं. आणि ह्या चोरानं पण माझं चोरी केली घरातली. सगळं माहिती माहिती आहे सगळं. घरातलं कोण आहे माहीत आहे मला. पण कसं बोलून दाखवणार नाही मी. पण ज्यावेळेस गावल ना, त्यावेळेस मी पोलीस स्टेशनमध्येच सोडणार नाही त्याला. कंप्लेंट तर करणार आहे आणि मी पूर्ण व्हिडिओ त्याचा सोशल मीडियावर व्हायरल करणार आहे. जर गोडीत जर त्यानं मला आता आणून सोनं घरात टाकलं, तर ठीक. नाहीतर मग मी माझ्या पद्धतीनं काय करायचं ते करणार. पण गावणार ही गॅरंटी आहे मला. चोर गावल आणि जर चोरट्यानं जर या 2-3 दिवसाच्या आत जर माझं सोनं मला माघारी आणून नाही दिलं, तर मी माझ्या याला माईवर सोडलंय सगळं. मी तिचं लेकरू आहे. मला माझ्या आईला बरं केलं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण का आणि आता आईची आता कंडिशन असं आहे, की आईला चालता बी येत नाही, उठता बी येत नाही. सगळं तिचं जागच्या जागला चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवू शकत नाही मित्रांनो. मी काय कंटेंट मला करायचं असलं तर मी आईचा कंटेंट कधीच करत बसलो असतो. मला माझ्या आईची किंमत आहे आणि आई मला लय महत्त्वाची आहे. कंटेंट माझ्यासाठी नाही काय. लहानाचं मोठं मला आईनं केलंय. माझी कशी वेळ होती माझ्यावर काय दिवस होतं सगळं तिने तिच्या डोळ्यानं बघितलेलं आहे. आणि आज तिच्यावर ही वेळ आहे आणि मी तिला कधी एकटं सोडणार नाही. मित्रांनो मी जेवढं 5 वर्षात कमवले ना, तेवढं मी दवाखान्यात सगळं घालवलं मित्रांनो. खरंच तुम्हाला मी सगळं प्रूफ दाखवतो. म्हणजे आईला केलेलं कमी नसतं मित्रांनो. आई-वडिलांना केलेलं कधी वाया जात नसतं. देव परीक्षा पण घेत असतो आपली, की तू आई-वडिलांसाठी काय करू शकतोय. पण आई-वडिलांना कधी एकटं सोडू नका. सगळ्यात मोठी इस्टेट आपली आई-वडील आहेत. तुम्ही सगळं कमवचाल. पैसा, गाडी, जागा, काही नाही ते कमवू शकचाल. पण आई आणि वडील कधीच कमवणार नाही. म्हणून म्हणतोय मित्रांनो, आईवर आणि वडिलांवर जास्तीत जास्त प्रेम करा. म्हातारे झालं म्हणून त्यांना अर्ध्यात सोडू नका. कारण त्यांनी तुम्हाला तळहाताच्या फोडासारखं जपलंय, लहानाचं मोठं केलंय. आईला आणि वडिलांना एकटं सोडू नका.